गेल्या काही दिवसापासून रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या, परंतु खरं तर आज या चर्चेला पूर्णविराम लागणार असून रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा देखील आता होताना पाहायला मिळतात. एकंदरीतच काय नेमकं आता सध्या सुरू आहे, काय सांगाल? आता तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, एकंदरीत तुमच्यावरती काय दबाव होता का? मी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी लोकसभा विधानसभा उमेदवार दिली आणि प्रचंड प्रमाणात त्यांनी काम केलं आणि निवडणुकीत हारजीत हा लोकशाहीचा भाग आहे आणि माझ्या ताकदीने पाठीशी उभे राहिले, तर त्यांच्या मनापासून आभार मानतो. आज सगळे कार्यकर्त्यांची चर्चा झाल्यानंतर मी सगळ्यांशी बोललो आहे आणि 7 वाजता एकनाथ शिंदे साहेबांना मी भेटणार आहे आणि त्याच्या ठिकाणी उदय सामंत साहेबही असणार आहेत आणि आमची चर्चा संध्याकाळी 7 वाजता. जो काय निर्णय होणार आहे तो तुमच्याशी मी 7 वाजता बोलणार. आता तुम्हाला म्हणजे काँग्रेसने म्हणजे लोकसभा असेल विधानसभा असेल तुम्हाला तिकीट दिलं होतं, परंतु हे सगळं असताना देखील तुम्ही आता हा पक्ष सोडताय आणि शिवसेनेत प्रवेश करताय, याच्यामध्ये तुमच्यात काही दबाव होता का? मी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानतो आणि जे काय तुम्हाला मी 7 वाजता सविस्तर बोलतो. काही वरिष्ठांशी तुमचं बोलणं झाले पक्षातील, म्हणून तर आभार मानले ना सगळ्यांचे. एकंदरीतच पुढे आता तुम्ही पुण्याचे जे काही प्रश्न असेल त्याच्यावरती सातत्याने आवाज उठवत असता, पुढे येणाऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही पक्षप्रवेश केल्यानंतर काय एकंदरीत कसं असणार? मी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो की रवी धंगेकरचा आवाज कधी बंद होणार नाही, तो असंच कायम राहणार. अन्यायाविरुद्ध कधी बी आवाज उठवणार, तो शेवटी कार्यकर्ता हा मरू शकत नाही. कार्यकर्ता हा लढणारा असून तो माझ्या हृदयात ठासून भरलेला आहे माझ्या अंगात, त्यामुळे जिथं चुकीचं दिसेल तिथं लढणार आहे. आता तुम्ही बऱ्याच वेळ झालं सातत्याने बोलताय की आज 7 वाजता कळेल, एकंदरीत काय नेमकं हे असणार आहे ते 7 वाजता सविस्तर बोलत नाही. आपण जर पाहिलं तर आता रवींद्र धंगेकर आहेत ते संध्याकाळी मुंबई या ठिकाणी जाणार असून पक्षामध्ये प्रवेश करणार असून आता 7 वाजता जी भूमिका आहे ती स्पष्ट करणार आहेत. प्राची केदारी, न्यूज 18 लोकमत, पुणे.